हॅलो नमस्कार मंडळी. तर आता आम्ही निघतोय दिल्लीतून देहरादूनला जाण्यासाठी ट्रेनने. तर ही ट्रेन आहे जनशताब्दी एक्सप्रेस. ह्या ट्रेनमध्ये तुम्हाला दोन कोचेस दिसतील. एक आहे 2S आणि दुसरी आहे CC. 2S म्हणजे सेकंड सीटर आणि दुसरी आहे CC ती म्हणजे AC चेअर कार. तर हा जो कोच तुम्ही बघताय तर तो आहे CC कोच म्हणजेच AC चेअर कार. तर हा कोच जो असतो तो फुल्ली एअर कंडिशनर असतो म्हणजेच ह्यामध्ये AC असते. तर त्यामुळे इथल्या खिडक्या ज्या असतात तर त्या न उघडू शकणाऱ्या अशा टाईपमध्येच असतात आणि प्रत्येक खिडक्यांना कर्टनसुद्धा असतात. आणि ते पाहू शकता ह्या खिडक्यांचा साईजसुद्धा बराच मोठा आहे आणि लगेच बॅग ठेवण्यासाठी ते दोन्ही साईडला आपल्याला भरपूर स्पेस मिळते. आणि पायात असे फूट रेस्ट प्रत्येक सीट खाली आहेत आणि सीटसुद्धा म्हणाल तर अगदी कम्फर्टेबल मागे पुढे ॲडजस्ट करून आपण बसू शकतो आणि आपला प्रवास अगदी कम्फर्टेबली करू शकतो. या ट्रेनने तुम्ही फक्त बसूनच प्रवास करू शकता कारण फक्त ह्यामध्ये सिटिंगचीच अरेंजमेंट आहे. कोणताही स्लीपर कोच या ट्रेनमध्ये नाही आहे कारण ही ट्रेन जी आहे तर ती दिल्लीतून देहरादूनलाच जाते आणि ते फक्त 5 ते 6 तासाचा हा प्रवास आहे. आणि सीटची अरेंजमेंट जर म्हणाल तर एका बाजूला 3 आणि एका बाजूला 2 अशी या प्रकारे यामध्ये सीटची अरेंजमेंट असते. त्यामुळे इथे मधला पॅसेज जो आहे तो थोडा जास्त असतो आणि त्यामुळे आपल्याला चालण्या फिरण्यासाठी इथे असं कंजेस्टेड वाटत नाही. या प्रकारच्या छोट्याशा फोल्डेबल टेबल्स प्रत्येक सीटला असतात. त्यावर तुम्ही जेवण करू शकता किंवा तुमचं लॅपटॉपचं कामसुद्धा करू शकता. तर इथे लागून साईडला 2S कोच आहे तर चला तिथे जाऊयात. आणि हा इथे तुम्ही पाहू शकता 2S कोच म्हणजेच सेकंड सीटर कोच. तर हा थोडासा कंजेस्टेड असतो कारण एका साईडला 3 आणि दुसऱ्या साईडला 3 अशा प्रकारे इथे सीटची अरेंजमेंट असते. आणि हा नॉन AC आहे. इथे AC तुम्हाला मिळणार नाही आणि त्यामुळे इथे फॅन्स तुम्हाला दिसत आहेत आणि त्याचबरोबर खिडक्यासुद्धा इथे आपण ओपन करू शकतो. आता दोन्ही कोचमधील तिकिटाचा दर मात्र बराच फरक आहे. 2S कोचसाठी आपल्याला तिकीट दर आहे दिल्ली ते देहरादूनसाठी 165 रुपये आणि CC कोचसाठी आहे 535 रुपये. तर चला आता माहिती कशी वाटली हे मात्र मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. बाय.